तर हा सामना खरं तर आयोजकांच्या मनामध्ये होता की 4 षटकांचा खेळवात यावा का, पण त्याने सांगितलं नाही, चांगलं क्रिकेट बघायचं आहे, चांगले क्रिकेट खेळण्याची संधी तुम्हाला मिळावी म्हणून आयोजकांनी श्री शनिदेव कृपा क्रिकेट क्लबनं 5 षटकांचा सामना खेळण्याची संधी तुम्हाला दिलेली आहे. फक्त तुमच्याकडनं देखील तितकंच कॉपरेशन, तितकंच सहकार्य अपेक्षित आहेत. दोन्ही टीम, अर्नाळा टीम, मोरेगाव टीम, दोघांकडनं देखील तितकंच सहकार्य अपेक्षित आहेत. सलामी जोडी मैदानावरती सज्ज. नारायण आणि नवनीत ऑन स्ट्राईक आणि नारायण उमाश्री अर्थात नारू ऑन स्ट्राईकला पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज करण वैती. थोडासा बदल केलाय आहे. पहिल्या सामन्यामध्ये अब्राहमला पाहिलं होतं पहिले षटक हाताळताना आणि यावेळेला मात्र अर्नाळा संघ आलाय. तर पाठीमागे चार्ज देखील दाखल झालाय एस्टियनच्या पाठीमागे. चला मॅचला झाली सुरुवात. लेट्स प्ले. पहिल्या चेंडूवरती स्टार्ट, पहिल्या चेंडूवरती धमाका आणि पहिल्या चेंडूवरती बॅट्समॅन सांगितलंय स्वैग से नहीं 6 से करेंगे आपका स्वागत. षटकार. मोरेगावचे चाहिए हमको उम्मीद से थोड़ा सा ज्यादा. आपल्याला 60-70 वरती जायचंय, उम्मीद से ज्यादा पाहिजे. ऑफस्टम्पच्या बाहेर होता, पंच सांगतात जास्त बाहेर आहे. वाईट बॉलचा इशारा. रिव्ह्यू घ्यायचा आहे, एकच वाईट लाईन आहे त्यामुळे रिव्ह्यू आहे, घ्यायचा आहे का? ओके चला रिव्ह्यू घेतलाय. टायमर थोडंसं स्टॉप होईल. रिव्ह्यू आहे त्याकरता टायमर स्टॉप. पंचांनी पाहिलं, निरीक्षण केलं, त्यांनी सांगितलं इट्स ओके, इट्स फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू परफेक्ट घेतलाय. आता चार्ल्सच्या मनामध्ये पण थोडासा डाऊट होता मागे, पण करणनं त्याला इन्सिस्ट केलं की नाही असं पहिल्या सामन्यामध्ये देखील घडलं होतं, त्याच्यामुळे विश्वास माझ्यावरती पण ठेवा. त्यामुळे करणनं सांगितलं होतं, अगदी इन्सिस्ट केलं प्रमोदला आणि चार्ल्सला की बाबा एक जो रिव्ह्यू आहे तो घ्या. रिव्ह्यू सक्सेसफुल, रिव्ह्यू रिटेन. स्ट्रायकरला नवनीत. आकोटाप्यात चेंडू होता, पुलचा प्रयत्न मिस टाइम स्ट्रोक जरूर झालाय. उलट्या बाजूने धावत जाण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाने केला होता. चेंडू चालला बॉन्ड लाईन जवळ. 1 2 3 4 चौकार. संघ अपेक्षा करतोय, जसं मी उल्लेख केला होता उमेदचे ज्यादा, त्याचप्रमाणे नवनीत त्याचं नाव आहे आणि नवीन नवीन फटके त्याने खेळावे अशी अपेक्षा मोरेगावचा संघ करता. न्यामेबॉईज मोरेगाव. जसा बॅट्समन फटका खेळतोय ना अशी मजा येते. उजव्या शीच्या बाहेर आहे, वाईट बॉल आहे, त्या लाईनच्या बाहेर गेला तर वाईट आहे, त्याच्यामुळे ती वाईड लाईन आहे ना, ती बॉलरसाठी गाईडलाईन आहे. डॅट्स त्या लाईनला क्रॉस नाही करायचं. जसं रेल्वे स्टेशनवर जातो ना, रेल को पटरियों को पार न कीजिए, तसा ती वाईड लाईनला पार करायचं नाहीये. हा कोटाप्याचा चेंडू होता. नवनीत नवीन फटके खेळतोय. पहिला स्लॉग, मग पुल, मग हुक, चेंडू फाईन लेग रिजन मध्ये चौकार. एक षटकार, 2 चौकार आतापर्यंत इनिंग मध्ये पाहिले. धापलकावरती नजर टाकली तर 15 रन ऑन बोर्ड, 15 धावा धापलकावरती आहेत. चांगला स्टार्ट, चांगली सुरुवात. अजून एक समोर खेळलाय, वॅकंड एरिया आहे, क्षेत्ररक्षक नाही आहेत. मिडऑनच्या डोक्यावरनं चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप चौकार.
पाहिला तर ऑफ कटर होता, ऑफ कटर चेंडू हाताला होता, चेंडूला पहिला आपल्यापर्यंत येऊ दिलं, वाट पाहिली आणि त्यानंतर त्याला वाट दाखवली चौकाराची. जास्त जोरात नाही केलं. नवनीतच्या बॅटिंगचं वैशिष्ट्य काय होतं, जास्त जोरात नाही, प्लेसमेंट परफेक्ट. आवाज आलाय, आवाज आला, आवाज आलाय. ऑफ कटर होता, पुन्हा एकदा खेळायचं होतं तो मिड ऑफच्या डोक्यावर, बॅटला अगदी स्पर्श झाला हलका, पाठीमागे चान्स न टिपलाय. झेल पहिले षटक इव्हेंटफुल ओव्हर. पहिल्या षटकामध्ये 3 चौकार, 1 षटकार, 1 विकेट, फलंदाज बाद. किंवा खेळायचं होतं. नवनीतला बॅटच्या अगदी बाहेरला किनाऱ्यावरती लागला, आउटसाइड एज आणि पाठीमागे जास्त यष्टीरक्षकांना टिपला. झेल जी स्ट्रॅटेजी आखली होती खास करून करण वैतीनं उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडूला ठेवण्याची, ती रणनीती शेवटच्या चेंडूवरती सक्सेस झाली. स्कोर 19-19. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. फक्त 20 मिनिटं आहेत तुम्हाला पहिल्या 4 षटकांसाठी. बघा लक्षात ठेवा, वेळेवरती देखील लक्ष ठेवा. टायमर ऑन आहे. नवीन फलंदाज मैदानावर दाखल झाला अजय नारायण उमासरे, जे नॉन स्ट्राईक एंडला उभे होते पहिल्या षटकापर्यंत, ते आता स्ट्रायकर एंडला आलेत. अब्राहिम टायमर चालू आहे, तिथे ते लक्ष द्या. अब्राहिम अग्र गोलंदाजीसाठी सज्ज. पिकअप पूल होता, पिकअप पूल. लेन इतकी छोटी नव्हती, पण त्या लेनला पहिला पिक केलं आणि पिकअप पूल पॉवरफुल षटकार. पिकअप पूल स्ट्रोक होता, लेन इतकी छोटी नव्हती, गुडलेनच्या जस्ट आसपास चेंडू हाताला गेला होता आणि त्या लेनला पहिला पिक केला, त्यानंतर हा पिकअप पूल पॉवरफुल स्ट्रोक खेळलाय. षटकार ठोकला गेला. या षटकारानं धापलकामध्ये होईल वाढ. स्कोर जाऊन पोहोचेल 25. अब्राहिम 8 ला लागला पण मिड ऑफच्या डोक्यावर चेंडू चालला. जोपर्यंत डीपेक्षा कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक येतील, फील्ड करतील, थ्रो करतील, 2 धावा या चेंडूवरती. पूर्ण 1 षटक जे नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज उभा होता, जसा स्ट्रायकर एंडला आला तसा अगदी मनाची खुणगाड बांधली होती की कसं खेळायचं, कुठे खेळायचं, कशा पद्धतीनं खेळायचंय. आणि तसाच खेळ नारायण उमासरे अर्थात नारू दाखवत असताना इनफिल्डच्या डोक्यावरनं मागच्या चेंडूला खेळलं गेलं होतं. 2 धावा या चेंडूवरती ऍड होतील. 27-27. अब्राहिम यांच्या षटकातील तिसरा चेंडू स्ट्रायकर एंडला नारायण. आता काय फटका खेळा, सुंदर, एकापेक्षा एक देखणा फटका खेळलाय. हा थोडासा संगम होता पूल आणि स्वीपचा, असा संगमही फटका खेळलाय. मिडविकेट सीमारेषा पार षटकार. वारा आहे आणि जिथे वारा तिथेच मारा, ज्या बाजूला वारा तिथेच मारा, आणि त्याच बाजूला फटका खेळलाय षटकार. एकापेक्षा एक सुंदर फटक्यांचा नजराना पेश करताना आता स्वीप करायचा प्रयत्न होता, बाहेरच्या दिशेने आपण बॅक झालाय. फुल लेन डिलिव्हरी मागचे 2 चेंडू गुडलेंथ वरती पिच केले होते, त्या 2 आणि 4 मीटरच्या मध्ये. या चेंडूला फुल लेन डिलिव्हरी हाताळली गेली होती. खोलवर टप्प्याचा चेंडू, डॉट बॉल. अब्राहिम पहिल्या 2-3 चेंडूवरती 14 धावा आतापर्यंत येत असताना 33 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. आता उजव्या यष्टीच्या बाहेर पडला, थोडासा आत आला. खेळायचं होतं, थोडासा उपचेस झाले होते खेळण्यासाठी. बहुधा जो माणूस होता खेळण्याचा तो ऑन साईडला जास्त होता. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू राखला गेला होता. लाईन जी विदिन द लाईन होती ती आता उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला जातोय. त्याच्यामध्ये
यशस्वी होत असताना गोलंदाज अब्राहम राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा फुलटॉस बॉल टॉप द बॅट लागलाय लॉंग ऑनला फिल्डर आहेत प्रमोद थोडंसं फंबल झाला एकच धाव यावेळेला पहिली धाव घेताना अगदी आरामात सुरुवात केली अजय आणि नारायण यांनी त्याच्यामुळे मिसफील्ड झाला पण तितका फायदा उचलू शकले नाहीत 2 ओव्हरचा खेळ संपलाय या षटकामध्ये आल्या 15 धावा पहिल्यामध्ये 19 2 षटकांचा खेळ संपलाय 34 34 धावा धावफलकावरती आहेत यानंतर होणारा मॅच जयू दुर्गेश अर्नाळा आणि दोस्ती विलियन गोखिवरे दोन्ही टीमने रिपोर्टिंग करा 2 ओव्हर संपल्या 2 षटकं संपल्यात धावा धावफलकावरती 34 हलकीचे 2 डीजे मास्टरचे ऐकूया आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने येऊया धावा धावफलकावरती 34 आता गोलंदाजीसाठी नेस्टर ज्या नेस्टरने पहिल्या सामन्यामध्ये चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं होतं त्यास गोलंदाजाला पुन्हा एकदा संधी दिली किंबहुना ज्या गोलंदाजीच्या ओव्हरमध्ये जो स्कोरबोर्ड चालला होता ना 2 षटकामध्ये 36 होत्या पहिल्या मॅच मध्ये फुलपाडा संघ 2 ओव्हरमध्ये 36 केल्या होत्या आता टीमनं 34 केल्यात त्या स्कोरबोर्डला कमी करण्याचं काम नेस्टरने केलं होतं म्हणून नेस्टरला आता फलंदाज बदललाय खेळ बदललाय फलंदाजचा क्लास बदललाय फटका खेळलाय पण बघूया चेक केलं जाईल ते क्रीजच्या मागे खेळलाय नाही खेळलाय पंच पाहायचं आहे का अंपायर सरपंच इशारा करा मला चला पंचांनी रिफर केले की पाहूया ते फटका खेळताना ती स्टंपची जी लाईन आहे त्या क्रीजच्या मागे गेल्यात की नाही कारण आता नवीन नियम जो इम्प्लिमेंट झाले आहे ज्यावेळेला असा फटका खेळताना त्यावेळेला शरीराचा कुठला तरी भाग आपला त्या क्रीजच्या आत असणं गरजेचं आहे तिसऱ्या पंच चला ज्यावेळेला फटका खेळला त्यावेळेला तिसऱ्या पंचाने पाहिलंय जसा आम्ही उल्लेख केला होता की काहीतरी शरीराचा भाग पाय हात मध्ये येणं गरजेचं आहे पण आज ज्यावेळेला फटका खेळलाय त्यावेळेला पंचाने आपलं निरीक्षण नोंदवलेलं आहे हा फटका बिहाइंड द विकेट स्टंपच्या मागे खेळलाय त्यामुळे या चेंडूवरती धावा नाही आहेत फक्त बॉल काउंट होईल त्यामुळे धावा नाही आहेत या सर्व गोष्टी नवीन आता काही नियम आहेत नवीन नियम आले आहेत कारण फटका खेळताना तुम्ही त्या स्टंपच्या पाठीमागे जाऊन खेळताना तुमच्या शरीराचा कुठला तरी भाग त्या लाईनच्या मध्ये असणं गरजेचं आहे तिसऱ्या पंचांनी तेच पाहण्याचा प्रयत्न केला जास्त डीप इन द क्रीज गेले होते पण डीप इन द क्रीज इतकेच गा की त्या क्रीजच्या बाहेर जाणार नाही अजून डीपली गेले ते डीप इन द क्रीज अजून डीपला गेले चला मॅच पुन्हा एकदा सुरुवात एक असा क्षण होता तो क्षण गेलाय असं पहिल्या सामन्यामध्ये घडलं होतं ज्यावेळेला रन आल्या होत्या एक व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू आला होता आणि त्या रिव्ह्यू नंतर मॅच बदलला होता आताही रिव्ह्यू आलाय बघूया एका बाजूला नेस्टर दुसऱ्या बाजूला पाहिलं तर नारायण आता थोडीशी काळजी नारायणने देखील घेतली की डीप इन द क्रीज जास्त जाणार नाही याची काळजी त्याने घेतली या चेंडूला पूल केलं गेलं तर स्क्वेअर लेग सीमारेषा पार धाडलाय चौकार दोन चेंडू निर्धाव आल्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती हा चौकार किंबहुना पहिल्या ओव्हरमध्ये 19 आल्या होत्या त्यानंतर
पहिल्या 3 चेंडूवरती जर पाहिलं तर अजून 14 धावा आल्या त्या. आपण सांगा स्वीप केलं. स्वीप लेग स्पिनरला टॅकल करायचा तर सर्वात बेस्ट ऑप्शन असतो तो स्वीपचा. नारूला केलं स्वीप. चेंडू सीमारेषा पार. षटकार. क्रिकेटमध्ये पहिला जर लेग स्पिनरला टॅकल करायचं तुमच्याजवळ स्वीपचा फटका पाहिजे. तो सुंदर स्वीप. आता स्कूप केलंय. पहिला स्वीप केलं. आता स्कूप. दॅट्स अ डेल स्कूप. तसा बलू स्ट्रोक. चेंडू गेलाय फाईन लेग क्षेत्रामध्ये. चौकार. ताकद नाही नजाकत दाखवली इथे नारायण उमासरे यांनी. ताकद दाखवायची होती त्यावेळेला स्वीप केला. नजाकत दाखवायची त्यावेळेला स्कूप केला. दॅट्स अ स्वीप. स्कूप. फटक्यांचे उधळण करत असताना नारायण उमासरे. पुन्हा एका कुटुंबाचा चेंडू होता त्या इशारा चेंडूला खेळला गेलाय फाईन लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक नाहीयेत. चेंडू चालला बॉन्ड लाईनच्या बाहेर. अजून एक शानदार दिमागदार चौकार. धावा दाखल होती 52. 52. पहिल्या षटकामध्ये 19. त्यानंतरच्या आलेल्या 15 आणि या षटकामध्ये आलेल्या 18. तिन्ही षटकामध्ये जर पाहिलं तर षटकार आले चौकार आले. पहिल्या ओव्हरमध्ये 1 षटकार 3 चौकार. दुसऱ्या ओव्हरमध्ये 2 षटकार. तिसऱ्या ओव्हरमध्ये 1 षटकार 3 चौकार. 4-6-4-4 मागचे 4 डिजिट आपण पाहिलेत. वेळ महत्वाचा आहे. टाइम महत्वाचा आहे. यानंतरचा होणारा मॅच जय दुर्गेश 11 अर्नाळा आणि दोस्ती 11 गोखिवरे. आपण टॉस साठी रेडी राहा. 2 टीम. त्यानंतर अजून एक मॅच आहे जो एकविरा नायगाव खेळलेला रोहन 11. आता MS 11 जाईचा संघ आहे. रोहन 11 जाई हा संघ खेळेल. 3 षटकं संपल्यात. धावा दाखल करते 52. संदीप कर्तवर्थ गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना स्ट्रायकरला अजय उजव्या बाहेरचा चेंडू होता सोडून दिला. पंचांनी सांगितलं इट्स अ व्हाईट बॉल. अवंतर धावाने धावफलका मध्ये होईल वाढ. 53. 53 धावा धावफलकावरती आहेत. अकोटा पॅचा चेंडू होता जिथे स्टिकर असते त्या ठिकाणी लागलाय. लेनला नाही ओळखता आलं. पिक नाही करता आलं. कॉटन बॉलचा विकेट आपल्याच गोलंदाजावरती टिपलाय. संदीप खरेवत यांनी झेल. फलंदाज बाद. शनिदेवाची कृपा कायम या गावावरती राहिलेत आणि त्याच्याच कृपा आशीर्वादाने सुरू असलेला हा श्री शनिदेव चषकाचा क्रिकेटचा सोहळा आपण अनुभवत आहेत. धावा धावफलकावरती येत्या 53. 53 क्रमांक वरती फलंदाजीसाठी पेंड्या आल्या पेंड्या. पहिला चेंडू उत्तुंग 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 अगदी लांबच वरचा लांब लचक षटकार.
तिसऱ्या पर्वामधला खेळ जो आपण पाहतोय. पहिल्या चेंडू फेस करताना षटकार. लेफ्ट हम स्पिनरचा मारा इतका टर्न होता 45 डिग्री मध्ये जवळपास हा चेंडू वळावा इतका टर्न झालाय. दॅट्स अ टर्न अँड बाउन्स. टर्न अँड बाउन्स. रिव्ह्यू बॅट्समॅनने घेतलाय का? ओके, बॅट्समॅनने सांगितले जास्त बाहेर आहे की नाही तपासून पाहूया. तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न करतायत. ज्यावेळेला चेंडू पडलाय बाहेर गेलाय त्यावेळेला त्या लाईनच्या आतून गेलाय बाहेरून गेलाय. पाहिलं पंचाने आणि त्याने सांगितलं इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस. बॅटिंग करणाऱ्या टीमनं रिव्ह्यू लॉस केलाय कारण जो टर्न झालाय ना तो विदिन लाईन गेलाय असा पंचाने आपलं मत नोंदवलेलं आहे. एज लागला. लिव्हिंग एज आहे. कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. टिपला झेल. हाफ हार्टेड स्ट्रोक, हाफ हार्टेड फटका आणि फलंदाज जातोय माघारी. बाद. करूया आपण सहर्ष स्वागत. आपण पाहता श्री शनिदेव कृपा क्रिकेट क्लब टेंबीपाडा आयोजित पर्व तिसरं श्री शनिदेव चषक 2026 दुसऱ्या फेरीचा मॅच इथे साईनाथ अर्नाळा आणि न्यामा बॉईज मोरेगाव यामध्ये सामना सुरू आहे. विकेट प्राप्त केले संदीप खरवत यांनी आणि आता नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय समीर. एका बाजूला नारायण आहेत किल्ला ते देखील लढवत आहेत. तर नवीन फलंदाज समीर. स्वीप करायचा होता शरीरावरती चेंडू आता स्लिप पॉइंटला राहतो चेंडू जोपर्यंत यष्टी रक्षक चार्ज जातील फील्ड करतील एकदा वे चेंडूवरती पूर्ण सिंगल रन धावफलक पुढे जाईल. 60 60 धावा धावफलकावरती. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि चौथ्या षटकाचा खेळ सुरू असताना धावा धावफलकावरती ते 60. क्षेत्राच्या रचनेमध्ये थोडासा बदल केला जातो. ऑफ साईडला 3 क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये शॉर्ट थर्ड मॅन पॉइंट कव्हर एक शॉर्ट पॉइंट लेग 4 क्षेत्ररक्षक बॉन्ड लाईनला ऑन साईडला एक ऑफ साईडला. व्हाईट बॉल थोडस विंड आहे हवा आहे त्याच्यामुळे उजव्या शीच्या बाहेर जाऊन ज्यावेळेला शफल करण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला गोलंदाज गेले ते स्टंपच्या दिशेने गेले. स्टंपला मिस झाला. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू हाताला गेला. व्हाईट बॉलचा इशारा. जय दुर्गेश 11 अर्नाळा आणि दोस्ती 11 गोखिवरे यामध्ये होईल पुढचा सामना. फुलटॉस बॉल समोर ड्राईव्ह केला. चेंडू चालला लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. अब्राहम वेगाने चेंडूवरती आले. फिल्डिंग चांगला थ्रो चांगली फिल्डिंग चांगला थ्रो. या षटकामध्ये थोडा धावांना ब्रेक लागलाय. पहिल्या आताचा धावफलकावरती नजर टाकली तर स्कोर आहे 62. पहिल्या षटकामध्ये 19 दुसऱ्यामध्ये 15 तिसऱ्यामध्ये 18 आणि यामध्ये आल्या त्या 10 धावा. 4 षटकं संपल्यात. स्कोर 62. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. हलकीशी 2 डीजे मस्तर ओम साईच्या ऐकूया आणि येऊया मॅचच्या दिशेनं.
सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया सहर्ष स्वागत. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. धावा दाबालगावरती 62 आणि शेवटचा षटक हाताळण्यासाठी नेस्टर सज्ज झाले तर बॉलिंग मार्क वरती नारायण. पहिला चेंडू नारायण पुन्हा एकदा स्लॉक स्वीप केलाय. स्लॉक स्वीपचा फटका चेंडू वाईडिश लॉंगनच्या डोक्यावर षटकार सिक्सर. आणि त्या चेंडूला पाठवलंय वाईडिश लॉंगनच्या डोक्यावरनं षटकार सिक्सर. 68 68 धावा धापलकावरती आहेत. आता फुलटॉस आहे. थोडासा एज वरती लागलाय पण एज वरती लागताना हा झेल टिपला गेलाय. कारण बॅटच्या मधोमध नाही लागलाय. एज वरती लागलाय. कडेवरती चेंडू लागला आणि स्क्वेअर लेग रिजन मध्ये टिपलाय. हा झेल एक चांगली खेळी चांगली इनिंग नारायण उमासर यांची. 15 चेंडू मध्ये 40 धावांची खेळी संपुष्टात आल्यात. गुड बॅटिंग नारायण उमासरे. कुणाला घाबरत नाही. धावांची अप्रतिम इनिंग चांगली खेळी नारायण उमासरे यांची आणि ती संपुष्टात आले. फुलटॉस बॉल होता ज्याला स्वीप करायचं होतं आणि एज बॅटच्या कडेवरती चेंडू लागला आणि एक चांगला झेल टिपला गेला बरोबर स्क्वेअर लेग सीमारेषेजवळ. अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहेत. शेवटचं षटक आहेत. पुन्हा एकदा 30 कहानी है भाई. ये नेस्टर है. इनकी गेंदबाजी नेक्स्ट लेवल वाली है. नाम इनका नेस्टर है लेकिन गेंदबाजी इनकी नेक्स्ट लेवल वाली है म्हणून त्याचं नाव नेस्टर आहे. नेस्टर नेक्स्ट लेवल वाली गोलंदाजी करतोय. लेग स्पिनचा मारा टॉप स्पिन लेग स्पिन दॅट्स अ लॉ. लेग स्पिन टॉप स्पिनचा वापर केला जातोय. 3 डॉट बॉल जिथे पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता वाटलं होतं गाडी चालले रंपम बम 70च्या पार 75च्या जवळ 80च्या जवळ जाऊ शकेल. शेवटचा बॉल शेवटचा चेंडू आहेत या इनिंग मधला शेवटचा बॉल. शेवटचा बॉल देखील आलाय का डॉट. इट्स अ डॉट बॉल. शेवटचा बॉल आलाय डॉट. या ओव्हर मध्ये फक्त एक सिक्सर 1 विकेट 4 डॉट बॉल. पहिल्यामध्ये 19 15 18 10 आणि शेवटच्या ओव्हर मध्ये 6 68 68 धावा झाल्या. 69 धावांचा पाठलाग टीमला करायचंय. तो कशा पद्धतीने होईल तोही पाहूया पण टॉस तो देखील महत्वाचा आहे. 2 टीम कॅप्टन चला टॉस साठी या. जय दुर्गेश 11 अर्नाळा आणि समोर असणार आहे तो दोस्ती 11 गोखिवरेचा संघ. टॉस साठी या दोन्ही टीम कॅप्टन. जय दुर्गेश 11 अर्नाळा विकास दसकर किंवा रविकांत टीम आले असेल तर कॅप्टनला पाठवा लगेच. जय दुर्गेश 11 अर्नाळा आणि दोस्ती 11 गोखिवरे यामध्ये होईल टॉस. 68 झाले 69 करायचे आहेत.
पात्रे श्री शनिदेव चषक 2026 हे शानदार आणि अप्रतिम आयोजन नियोजन दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना सध्या आपण पाहतायत. रन्स टू विन 69 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलंय. गेल्या मॅच मध्ये 64 धावा चेस केल्या होत्या साईनाथ अर्नाळा या टीमने, त्यामुळे त्यांचं सुद्धा पारडं जड आहे. तर एका साईडला अप्रतिम धावा थांबवल्या होत्या. चला घाई करा, चला दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच मार्गस्थ करायचे आहेत. त्या अगोदर आपण तुकारामजी मंगेला यांचा आवाज आपण ऐकला, त्यांचं मनपूर्वक हृदय चंतकडापासून खूप खूप धन्यवाद आहे. एक्सपिरियन्स कॉमेंटेटर म्हणून ज्यांची ओळख व्हॉइस ऑफ नारंगी. आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. अगदी टेनिस बॉल क्रिकेट आणि एप्रिलचा मध्यंतर हा आठवडा आपल्याला पाहायला मिळतोय. आज आपण पाहिलं तर भिवंडीमध्ये डेचं फॉर्मॅट परिपूर्ण स्टॉप झालंय. कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा डेचे फॉर्मॅट जे आहेत ते मात्र स्टॉप झालेले आहेत. परंतु पालघरमध्ये आणि पालघर जिल्ह्यामध्ये अजूनपर्यंत डेचा फॉर्मॅट स्टॉप झालेला नाहीये. त्यामुळे पालघरचे जे जिद्दी खेळाडू आहेत हे आम्हाला ऊन वारा पाऊस वादळ काहीही असो आम्ही खेळण्यासाठी 365 दिवस तत्पर आहोत, हे त्यांच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळतं. नेहमीच आयोजकांची कदर करणारे हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. एक प्लॅटफॉर्म त्यांना मिळतो आणि त्या प्लॅटफॉर्मचा डेफिनेटली व्यासपीठाचं ते संधीचं सोनं करताना पाहायला मिळतं. नेस्टर अँड चार्ल्स गावद्या अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणि पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज नारू ज्याने उत्कृष्ट फलंदाजी केली होती. 40 धावा कुठल्या होत्या. पहिलाच बॉल काय फिरवलं. या वेळेला टप्पा पडल्यानंतर बॉल अगदी बॅटच्या खालून निघून जातोय आणि चार्ल्सला असं वाटलं की या वेळेला वाईड लाईनच्या बाहेर आहे, परंतु तो आतमधून कट होताना पाहायला मिळाला. चांगला बॉल डिलिव्हर केलाय. नारू या खेळाडूकडे खूप टॅलेंट आहे, पोटेन्शियल आहे. जवळजवळ 7 ते 8 पावलांचाच रनअप घेतोय. शोल्डरचा खूप चांगला वापर करतो. ऑफ साईडला ड्राईव्ह खेळत असताना ऑन द खेळला गेला नेस्टरच्या बॅटमधून. एक इंटरनॅशनल खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, एक्सपिरियन्स आहे. ओमाने या टीम मधून खेळत असताना त्याने अप्रतिम चांगली खेळी. त्याच्या माध्यमातून एक परफेक्ट ऑलराऊंडर आणि भरवशाचा पॅकेज म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं. एक रन मिळेल. दुसऱ्या बॉलवर चार्ल्स गावद्या. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभवाने समृद्ध असलेला असा खेळाडू आहे, कारण अनुभव हा सर्वात मोठा शिक्षक म्हणून ओळखला जातो आणि ते चार्ल्सकडे आहे. सध्या प्रशिक्षण सुद्धा देतोय तो. या वेळेला अप्रतिम चांगला फटका ऑन द ऑफ खेळला गेलाय. एक रन तर डेफिनेटली मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटतील का? यस, 2 रन्स मिळतील. या दुहेरी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 3 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिला आहे आणि पहिल्या षटकातील बॉल फेकून झालेत. ते आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 3 रन 69 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर संत गतीने सुरुवात. पुन्हा एकदा लो फुल टॉस बॉल ऑन द राईज खेळत असताना. चला दोन्ही टीमचे कॅप्टन. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 4. चला जयू दुर्गेश 11 अर्नाळा आणि दोस्ती 11 गोखिवरे दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी या. साईनाथ अर्नाळा टीम 4 वर जाऊन पोहोचले गेले. षटक क्रमांक पहिलं. काय बॉलिंग केली आतापर्यंत नारूने. चांगला बॉल या वेळेला परफेक्ट भरवशाचा पॅकेज म्हणून नारू या गोलंदाजाकडे पाहिलं जातं. मिस्टर नारायण जे सिनियर प्लेयर रुपेशजी बारी यांच्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. अप्रतिम चांगला फटका तर यावेळेला फसलाय, परंतु फिल्डर येत आहेत आणि नो मॅन्स लँड मध्ये बॉल लँड होत असताना आपण पाहू शकतायत. तत्पूर्वी 2 रन्स मिळतील. एक चांगले खेळाडू म्हणून ज्यांची ओळख सातत्याने आपल्याला पाहायला मिळते असे रुपेशजी बारी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करीत आहोत. दोन्ही टीमच्या कॅप्टनचं वेलकम आहे. पण स्पिन केला जातोय आणि इथे टॉस आय थिंक सो गोखिवरे 11 या टीमने टॉस जिंकला. दोस्ती 11 काय निर्णय असेल. क्षेत्ररक्षण धन्यवाद. क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलंय.
मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव दोन्ही टीम्सला आहे. जय दुर्गेश 11 अर्नाळा आणि एका साईडला दोस्ती 11 गोकिवरे. परंतु पहिलं षटक अधिराज्य आणि प्रतिबिंब उमटवलं तो गोलंदाज नारूला आपण पाहिलं नारायण. परंतु लाडाने नारू या नावाने जास्तीत जास्त ज्याला प्रेम मिळालं या टेनिस बॉल क्रिकेटच्या धर्तीवर. आणि काय गोलंदाजी केली. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स विथ द बॅट विथ द बॉलने. ऍब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक अँड इनक्रेडिबल बॅटिंग अँड बॉलिंग. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 6 वर जाऊन पोहोचले गेले. षटक क्रमांक 2 पिंट्या आपल्या बॉलिंग मार्कवर. पिंट्याने विथ द बॅटने सुद्धा खूप चांगली कामगिरी केली होती. एक षटकार आला होता त्याच्या बॅटमधून. ऑन साईडला मनगडाचा चांगला वापर केलाय. खूप चांगला फटक्याला एक्झिक्यूट केलाय. लॉंग चेस करावं लागेल फिल्डरला. त्यापूर्वीच बॉलने मात्र बाउंड्री लाईनचा वेध घेतला. चार्ल्स गावदेच्या बॅटमधून एक नजाकत भरा शॉट. शनिदेव चषक चौकार. गुड शॉट. 4 रन. बनला यादी तो powerful, success. मास्टर माइंड आहे चार्ल्स गावद्या आणि त्याच पद्धतीने मात्र यावेळेला मास्टर माइंड स्ट्रोक खेळला गेला. अगदी मनगडाचा चांगला वापर केला होता. फक्त दिशा दिली आणि सरळ बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला निघून गेला. डीप मिड विकेटचा फिल्डर येण्याच्या अगोदरच बॉलने बाउंड्री लाईनचा वेध घेतला. चौकार आला. यावेळेला ऑन साईडला आता बरोबर फिल्डरला निवडलं. डीप मिड विकेटला फिल्डर आहेत. कोणती मिस्टेक केली नाही. सेफ हँड. नो मिस्टेक. एक्सलंट कॅच. फर्स्ट विकेट डाऊन. चार्ल्स गावद्या बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट डाऊन. ज्याच्या बॅटमधून अफलातून धावा आल्या होत्या. कॅचेस विन द मॅचेस. कोणताही खेळाडू आपल्या गावाच्या नावाची जर्सी जेव्हा परिधान करतो तो जाणून बुजून तर सोडत नाही. एकतर त्याचं कॉन्सन्ट्रेशन लॅप्स होतं. आय कोऑर्डिनेशन डळमळीत होतं आणि तेच झालं. सरळ बॅटचा वापर केलाय. लॉंग ऑफ कडे आहे आणि सरळ लॉफ्ट स्ट्रोक पाहायला मिळतोय. सरळ बॉलला फेकून दिलाय. निष्ठ दंबाच्या बॅटमधून येईल अप्रतिम षटकार. 6 धावा. जर टिपला असता तर कदाचित नवीन फलंदाज आला असता. षटकार पाहायला मिळाला नसता. परंतु हरकत नाहीये. क्रिकेट आहे. चांगला बॉल होता पिंट्याचा. यावेळेला तेज तर्रार बॉल आणि थोडासा खाली राहिला होता. सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होत असताना संघाची धावसंख्या साईनाथ अर्नाळा या टीमची 17 वर जाऊन पोहोचले गेले. बॉल फेकून झाले ते 5 बॉलच्या समाप्तीनंतर 17 रन. 69 धावांचा पाठलाग करताना 52 रनची अजून सुद्धा आवश्यकता. यावेळेला ऑन साईडला पिकअप शॉट. वा. निष्ठेच्या बॅटमधून एक अप्रतिम षटकार पाहायला मिळतोय. आभाळाला मानवंदना करणारा शनिदेव चषक षटकार. ग्रेट टायमिंग. स्वीट अँड स्मार्ट सिक्सर. संघाची धावसंख्या 23. साईनाथ अर्नाळा या टीमची आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर जवळजवळ 46 रनची आवश्यकता असेल. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 18 आणि 18 बॉल मध्ये 46 15.33 च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेट नाही. प्रति षटकामागे साईनाथ अर्नाळा टीमच्या बॅटरला
खेळावा लागेल. 18 बॉल 46 ची आवश्यकता. टायटल सॉन्ग सध्या आपण ऐकतायत. शनिदेव चषक पर्व तिसरे. खरोखरच रात्रंदिवस कष्ट घेणारे आमचे लाडके आयोजक कैलासजी मांगेला यांना आपण पाहतायत व्यासपीठावर आहेत. भावेशजी निजाई, हितेशजी मेहर, अजयजी पाटील, सनीजी निजाई, मंगेशजी मांगेला, सुजलजी वैती, रुपेशजी बारी, जिग्नेशजी आरेकर, मयूरजी चव्हाण, दक्षजी निजाई, विजयजी पाटील, सिद्धेजी पाटील, आकाशजी वैती, राजेशजी मेहर आणि या सर्वांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून खूप खूप धन्यवाद आहे. अप्रतिम ऑन साईडला तंत्रशुद्ध फटका, पायावरचा बॉल, अगदी मनगडाचा चांगला वापर, तेवढीच चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. 2 रन्स काही रोखू शकणार नाहीयेत. प्रमोद लिलेला एक जीवनदान मिळालंय. क्रिकेटच्या खेळामध्ये जीवनदान मिळाल्यानंतर त्याचं स्वरूप हे तुम्हाला रिझल्ट प्रत्येकाला ठाऊक असतो. प्रमोद लिली सारखा एक तंत्रशुद्ध फटक्यांचा राजा सध्या बॅटिंग स्टान्सवर भरपूर वर्ष, उन्हाळे, पावसाळे, हिवाळे आपल्या करिअरमध्ये पाहिलेत. 40+ क्रिकेट सध्या तो खेळत असताना पाहायला मिळतो. नाव आहे प्रमोद लिली. अप्रतिम ऑन साईडला मनगडाचा चांगला वापर केला. यावेळेला फिल्डर येत आहेत. थोडेसे फंबल झाले परंतु 2 रन्स काही रोखू शकणार नाहीयेत. दोन्ही फलंदाजाला माहिती आहे सिंगल डबल हे मात्र स्ट्राईक रोटेट होणं फार गरजेची गोष्ट. अलीकडच्या काळामध्ये षटकार चौकार आल्यानंतर आपण स्टेटसला ठेवतो परंतु सिंगल डबलने आपला संघ विजयी होईल हे जर ध्येय ठेवून जर तुम्ही स्टेटसला ठेवले तर डेफिनेटली ते सुद्धा मात्र एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट पाहायला मिळू शकतं. ऑन साईडला पूल केलंय. वा, टक्कन आवाज आलाय आणि सरळ बॉलला फेकून दिलाय. प्रमोद लिलीचा ब्रँडेड षटकार. व्हॉट अ शॉट, क्लास टायमिंग, 6 धावा. त्यांची आवश्यकता 15 बॉल आहेत. कॅचेस विन द मॅचेस. परंतु आता मात्र त्या फिल्डरला चांगली सुधारणा करावी लागेल. गोलंदाज जीवाची आकांक्षा करून गोलंदाजी करत असतात. लो फुल टॉस बॉल ऑन साईडला. झेल महत्वपूर्ण असेल. 1 मॅन फॉल्ट इज अनदर मॅन लेसन. पुढच्या स्टेज तर मागचा खेळाडू हुशार होतोय आणि आज चांगला झेल टिपला गेलाय. सामन्यामध्ये पलटवार करत असताना गोलंदाज मिस्टर नारूल आपण पाहू शकाल. आता बॉल आहेत 14 आणि 14 बॉल मध्ये 36 रनची आवश्यकता आहे. फलकावर धावा साईनाथ अर्नाळ टीमच्या स्कोर कार्डवर 33 धावा. गेल्या मॅच मध्ये फ्लॉप ठरला होता परंतु या मॅच मध्ये कमबॅक करेल का, पुनरागमन करेल का, तत्पूर्वी घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. तिथे क्रिकेटचा विनाश झाला हे पक्का आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये एकमेकांना समजून घ्या. क्रिकेटच्या खेळात एकजुटीने मात्र क्रिकेट खेळा आणि मैत्रीपूर्ण संबंध जपा. अप्रतिम चांगला बॉल होता. बॅटची रुपी कट लागते. बॉल पाठीमागे निघून चाललाय फाईन लेगला. तत्पूर्वी सिंगल मिळेल. सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला होता. करण वैतीच्या बॅटमधून कॉन्फिडेंटली धाव येत नाहीये परंतु 1 रनने तो थोडाफार कुठेतरी सॅटिस्फाईड असेल यात ती मात्र शंका नाहीये.
या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 34. या धावसंख्येवर 34 रन झालेले आहेत. चांगला कमबॅक नारूच्या माध्यमातून. नारायण, परंतु नारू या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालंय. हर हुन्नरी खेळाडू आहे नारू. नेस्टर, अप्रतिम चांगला बॉल होता, ऑन साईडला खेळून काढलंय, खोलवर बॉल होता. एक रन तर डेफिनेटली मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. प्रतिस्पर्धी संघावर जर मानसिकतेचा तणाव द्यायचा असेल तर तुम्हाला सिंगल डबल क्रिकेटमधील बेसिक विसरून चालणार नाहीये. या 2 रनने संघाची धावसंख्या 36च्या घरामध्ये जाऊन पोहोचली. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 12 आणि 12 बॉलमध्ये 33 रन हे सामन्याचं समीकरण असेल. साईनाथ अर्नाळा या टीमला विजयासाठी. चला स्पीडअप करा जरा गेम. बी फास्ट. शनिदेव चषक 2026 आजचा पहिला दिवस. या स्पर्धेचा एक फॉर्मॅटला संधी दिली गेली. या स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण क्रिकेट आज डेव्हलप होत असताना पाहायला मिळतं, कारण जिद्द आणि मेहनत यांचं विद्यापीठ हेच म्हणजे ग्रामीण क्रिकेट पाहायला मिळतं. सध्या पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली जाते. स्ट्रॅटेजिक टाइम आउट घेतला गेलाय. तत्पूर्वी जाऊया आपण डीजे ऑपरेटरकडे आणि एक सुंदर सुमधुर संगीत ऐकूया. लाडके क्रिकेट रसिक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून जे घर बसल्या ऑनलाईन चालता बोलता या मॅचचा आनंद घेत आहेत त्या सर्वांचं करूया आपण सुस्वागतम आणि धन्यवाद. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली जाते. उष्णतेची तीव्रता खूप मोठ्या प्रमाणात वाढते. अशा वेळेला तुम्ही जास्तीत जास्त शरीरामध्ये पाणी गेलं पाहिजे, पाणी प्राशन केलं पाहिजे, जेणेकरून डिहायड्रेशन पासून तुम्ही वंचित राहतील. जाऊया मॅचच्या दिशेने. 12 बॉल आणि विजयासाठी 33 रनची आवश्यकता आहे. 12 बॉल 33 रन. चेसिंग कंपल्सरी. 17.50च्या सरासरीने खेळावा लागेल प्रति षटकामागे. एका साईडला अप्रतिम चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. प्रथम बॅटिंग करत असताना नॅना बॉईज मोरेगाव 11 या टीम कडून करण वैती. बॉलला आपण पाहिलं तर खेळून काढलं होतं, परंतु खूपच वाईड लाईनच्या बाहेर होता आणि विकेट किपर आणि गोलंदाजाला माहिती होतं की इथे रिव्ह्यू घेऊन कोणताही फायदा नाहीये आणि त्यामुळे एका नजरेने त्याने एकमेकांसमोर पाहिलं आणि इथे व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून 1 रन ऍड. संघाची धावसंख्या 37 वर जाऊन पोहोचली गेले. लो फुल टॉस बॉल. करण वैती आता सोडणार नाहीये. पहिल्या मॅच मध्ये मी फ्लॉप झालं तर काय झालं, अजून सुद्धा संधी माझ्याकडे आहे. अभी नहीं तो कभी नहीं. करण वैतीचा पॅटर्न शॉट, षटकार, वॉर शॉट, गुड शॉट. 6. जाऊन पोहोचले गेले. आता 26 रनची आवश्यकता आहे. 11 बॉल आहेत आणि 11 बॉल मध्ये विजयासाठी 26 रनची आवश्यकता आहे. पंचांकडे अपील जरूर केली गेली होती. बॅट अँड बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन नाहीये आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 43 या धावसंख्येवर. साईनाथ अर्नाळा, यानंतर जयू दुर्गेश 11 अर्नाळा. अर्नाळा गाव म्हटलं तर खेळाडूंची खान असलेलं हे गाव आपल्याला पाहायला मिळतं. इथून ऑन साईडला काय फटका खेळलाय, खेचून मारला होता आणि सरळ बॉलला फेकून दिलं. षटकारात परावर्तित करणारा धमाकेदार करण वैतीच्या बॅट मधून षटकार. आता 20 रनची आवश्यकता आहे. धावा झाले ते 49. 49
9 बॉल आहेत. काय बॅटिंग सुरू आहे करण वैती. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगावच्या मैदानात जेव्हा ग्रामीण धमाका बिग बॅश क्वालिफायच्या मॅचेस होत्या, करण वैती बॅटिंग एंड कडे होता. जिग्नेश किनी एका साईडला होता. 18वर 8 विकेट गेल्यानंतर करण वैतीने जे 40+ रन्स केल्या होत्या त्या वाखाणे जोगे. यावेळेला हेलिकॉप्टर शॉट जरूर खेळला गेलाय. वा करण वा. करणच्या नावातच रन आहेत. 2 षटकार 1 चौकार. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 53 रन. आणि काय बॅटिंग सुरू आहे. अप्रतिम. ऍब्सोल्युटली सुपर. सोळा रनची आवश्यकता. सुपर बॅटिंग करण. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 4. चांगला बॉल होता. या बॉलची अपेक्षा होती गोलंदाज जॉन्टीच्या माध्यमातून संघ सहकाऱ्यांना आणि तो बॉल बरोबर डिलिव्हर्ड केला अगदी खोदून काढताना, परंतु बॅट अँड बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन झालं नाही. जॉन्टी कमबॅक करतोय. कमबॅक करणं जाणतो. कमबॅक करणं त्याच्या रक्तात आहे, परंतु हार न मानणं हे करण वैतीच्या रक्तात आहे. पहिला चांगला बॉल होता ऑन साईडला. ऑन ड्राईव्ह खेळत असताना 1 रन तर मिळेल. दुसऱ्या रन साठी पलटले निस्टर. मात्र या वेळेला पोचतील का. शेवटच्या मोमेंटला बॅट त्यांनी ग्राउंडिंग केलीच नाही. बॅट हवेत होती हातात. बॅट मात्र घेऊन धावले, परंतु निस्टर कडून ही अपेक्षा नव्हती आणि थोडेसे लेझी राहिले आणि निस्टर धंबा बॅक टू द डगआउट. आता इक्वेशन असं आहे की 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 15 रन हे सामन्याचं समीकरण. साईनाथ अर्नाळा या टीमला विजयासाठी घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. चला लगेच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हायचंय. आउटचा नियम माहिती असेल. बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज अजून येत नाहीये. टाइम आउटचा नियम माहिती असेल तुम्हाला. टेनिस बॉल क्रिकेट खेळतायत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर या वेळेला जाऊन पोहोचते 54 या धावसंख्येवर आणि 15 रनची आवश्यकता आहे. टेनिस बॉल क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस अप्रतिम. आणि ग्रामीण क्रिकेट खूप पुढे जात असताना सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. कारण ग्रामीण क्रिकेट म्हणजे सोयी सुविधा कमी, परंतु आमच्या खेळाडूंचे स्वप्न मोठे असतात. त्या स्वप्नांचा पाठलाग करताना चांगलं क्रिकेट खेळत असताना मग ती जबाबदारी घरातील असेल, आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेत चांगलं क्रिकेट ग्रामीण क्रिकेट पुढे चाललंय. महाराष्ट्र पोलीस दलातील आदरणीय सन्माननीय प्रशांत म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. 15 रनची आवश्यकता आहे. 54 रन झालेले आहेत. 15 रन विजयासाठी. प्रशांत म्हात्रे साहेब वेलकम. आपलं सहर्ष स्वागत आहे महाराष्ट्र पोलीस दलातील या आमच्या महाराष्ट्र पोलीस बांधवांना मानाचा सलाम असेल. सद्र क्षणाय खल निग्रहणाय हे ब्रीदवाक्य सातत्याने कर्तव्य दक्ष. आज जी घरामध्ये आपण गाढ झोप घेतो ती या पोलीस बांधवांच्याच मुळे. त्यांचा मनपूर्वक धन्यवाद आहे प्रशांत म्हात्रे साहेब. 6 बॉल आणि विजयासाठी 15 रनची आवश्यकता. काय मॅच रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. राईट ऑन ओव्हर द विकेटने गोलंदाज सज्ज होईल. आशू पहिलाच बॉल ऑन साईडला. 1 रन तर डेफिनेटली मिळेल. चांगली फिल्डिंग आणि तेवढाच चांगला ॲक्युरेट थ्रो पाहायला मिळतोय. एकच धावेवर सॅटिस्फाईड होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 55. 5 बॉल आणि 14 रन. करण वैतीकडे सर्वांच्या नजरा खेळताना पाहायला मिळत आहेत. कारण या खेळाडूकडून खूप काही एक्सपेक्टेशन आहे. अपेक्षांचं ओझं घेऊन मैदानाच्या आतमध्ये जबाबदारीने खेळ करतोय. कारण जगातील सर्वात चांगलं टॉनिक कोणतं असेल तर ते आहे जबाबदारी. आणि जबाबदारीचं टॉनिक प्यायल्याने
खेळाडू आणि मनुष्य आयुष्यभर थकत नाही, त्यामुळे ती जबाबदारी स्वीकारावी लागते. क्रिकेटमधील आर जो बनलेला आहे तो रिस्पॉन्सिबिलिटी. यावेळेला ऑन साईडला तेच तयार बॉल होता, परंतु फिल्डर नाही आहेत, खूप दूर आहेत. बॉलने मात्र वेध घेतलाय बाउंड्री लाईनचा. जसा वेग तसा बॅट स्विंग ला जवाब पाहायला मिळाला आणि चौकार येत असताना करण वैतीच्या बॅटमधून आता संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 59. विजयासाठी बॉल आहेत 4 आणि 4 बॉलमध्ये 10 रन. हे सामन्याचं समीकरण या चौकाराच्या निमित्ताने या ऐकूया आपण डिस्क जॉकीला. चार बॉल आणि 10 रन. पुन्हा एकदा बॉल तयार. 4 बॉल 10 रनची आवश्यकता आहे. गोलंदाज आशू टू करण वैती. चांगला बॉल डिलिव्हर केलाय. काय कॉन्फिडन्स लेवल पाहायला मिळतो आशूचा. करण वैती सारख्या फलंदाज एक सेट फलंदाज आहे, त्याचे हात कमरेवरती आलेत म्हणजेच कुठेतरी या वेळेला या बॉलवर त्याचं खच्चीकरण होताना पाहायला मिळतं. कमबॅक करणं फार महत्वाचा भाग असतो क्रिकेटच्या खेळामध्ये, त्या आशूने केलंय. आता 3 बॉल आणि 10 रन. खोलवर चेंडू होता, खोलवर चांगला बॉल डिलिव्हर केला गेलाय. मात्र 1 रन तर मिळेल. दुसऱ्या रन साठी पलटलेत. फेकी येईपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. थ्रू बरोबर या वेळेला राईट टाइम आला नाही, अन्यथा त्याची जी थिंकिंग होती ती चांगली होती. इन नॉन स्ट्राईक एंडला या वेळेला फेकी करण्यापेक्षा करण वैतीला जर आपण शिकार जर मिळाली तर कदाचित सामन्यामध्ये मार्ग खुले होतील. चांगली थिंकिंग होती, परंतु 2 रन्स मिळाल्या. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर. ते एकंदरीत 61. विजयासाठी 2 बॉल 8 रनची आवश्यकता आहे. चेसिंग कंपल्सरी आहे. गेल्या मॅच मध्ये सुद्धा अट्टीतटीची लढत पाहायला मिळाली होती. तिथे प्रमोद लिलेने मॅच फिनिश केली 1 बॉल 4 रनची आवश्यकता असताना, परंतु आता 2 बॉल 8 रन करण वैतीवर ही रिस्पॉन्सिबिलिटी आले. आता ती रिस्पॉन्सिबिलिटी परिपूर्णता तो सांभाळून मॅच विन करून देईल की आशू या वेळेला चांगली मॅच विन करेल. बॉल आपण पाहिला आउटसाइड लेग स्टंप सोडून जाणारा बॉल आणि ते सरळ बॉल मात्र आपण पाहतायत. आणि विकेट किपरने सांगितलं आम्हाला पंचांचा निर्णय मान्य नाहीये, आमच्याकडे रिव्ह्यू आहे, तो मात्र या वेळेला चेक केलं जाईल. DRS यूज केला गेलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि रिव्ह्यू रिटर्न मिळेल. मात्र हा बॉल खूप मोस्ट इम्पॉर्टंट पाहायला मिळाला होता. अगदी डाव्या एसटीच्या वरून बॉल निघून गेला असावा आणि लगेच इथे मात्र सांगितलं की फेअर डिलिव्हरी आहे. निर्णय क्षणाला चांगला निर्णय घेत असताना DRS वापरला आणि करण वैती आता सध्या अडचणीत येत असताना पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी केले आशूने. चौकार आले, परंतु मी डळमळीत होणार नाहीये आणि चांगला बॉल डिलिव्हर केलाय. 7 धावेने पराभूत स्वीकारावा लागलं आणि अशा प्रकारे ज्ञाना बॉयज मोरेगाव 11 टीमने मात्र इथे बाजी मारली आणि शेवटची मॅच खेळण्यासाठी ते रेडी राहतील. यानंतर सेकंड हाफ कडे आपण वळणार आहोत. जय दुर्गेश 11 अर्नाळा आणि दोस्ती 11 गोखिवरे. दोस्ती 11 गोखिवरे टीमने टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग स्वीकारले आणि जय दुर्गेश 11 अर्नाळा टीमला मात्र बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय. पंचांना पाण्याची व्यवस्था करायची. चला लगेच फिल्डिंग सजून घ्या. भावेश पाटील त्यांना सध्या आपण पाहतायत. संपूर्ण गोखिवरे टीम. मिस्टर रक्षाराम ज्यांना सुद्धा आपण पाहू शकाल. बेस्ट कॅमेरामॅन म्हणून सुद्धा ज्यांची ओळख. वेलकम रक्षाराम, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. संपूर्ण